दिवसाची नवीन सुरुवात. सकाळ सकाळ उठल्यावरती चुलीवरती पाणी तापायला ठेवलं आणि आंघोळ्या चालू झाल्या. साईदादांनी अंगाला साबण लावलं आणि गप्पा मारत होता. मी माझी कामं आवरत होते. श्लोकदादाने आतमध्ये पत्त्यांचं बघा कसं बनवलं होतं. म्हटलं मी त्याचा व्हिडिओ काढला आहे, त्याचा पण व्हिडिओ टाक. जेवणामध्ये छान असं वांग्याचं कालवण बनवलं होतं, भात बनवला होता आणि चपात्या केल्या होत्या आणि सोबतीला बिबड्याही भाजल्या होत्या. छान असं जेवण केलं, सगळं आवरलं आणि मी आणि पप्पा गेलो. शिपणीसाठी पंप नव्हता म्हणून पंप पाहिजे होता, चार्जिंग पंप घ्यायचा होता. दोघं जणांनी पंप घेतला आणि घरी निघालो. तर श्लोकला त्यांना खायला घेतलं, छान असे कुरकुरे घेतले, भेळ घेतली आणि पंप विसरून तिथंच राहिलं. नंतर लक्षात आलं पंप राहिलं म्हणून जार भरून घेतला आणि घरी आलो. आकाकडनं छान अशी लिंबुनीची हुंडी आणली होती, जांभळीची हुंडी, पेरूची हुंडी छान अशा लावून घेतल्या. पहिली लिंबुनी होती ती वाढतच नव्हती. झाड लावून झालं आणि आम्ही गेलो कानिफनाथाचं दर्शन घ्यायला. देवाचं दर्शन घेतलं. दोघी बोलल्या मला तिथंच खेळायचं. मग त्यांच्यापाशी बसले, दोघींना खेळून दिलं आणि घरी आले. घरी छान असं कलिंगड आणलं होतं, सगळ्यांनी कापून फस्त केलं. नंतर त्याची जी टरकला निघली होती ती बोलली शेरडीला टाकायची. साईने आणि त्या श्लोकने त्याचे छान असे बारीक तुकडे केले आणि शेरडी पुढे टाकले. नंतर संध्याकाळी ओल्या शेंगा आणल्या होत्या. सगळेजण बसले त्यांची नाकं फोडायला. शेंगांची नाकं फोडून झाली आणि कुकरला छान अशा शेंगा उकडून घेतल्या. जेवणामध्ये छान असे भजी बनवले होते, भाकरी केल्या, जेवण केलं आणि सोबतीला शेंगाही होत्या उकडलेल्या. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा.